आय डोंट नो, आय फील लाईक होम इन दादर इटसेल्फ. व्हेरी क्लिअर होतं की मला जर घर घ्यायचं आहे मुंबईत तर ते मी दादरमध्येच घेणार. दॅट इज अ प्लस पॉईंट की दादर सेंटर आहे आणि सगळं जवळपास आहे, हाताशी आहे. बट दादर इज लाईक होम. अगदी अमेनिटीज म्हणा किंवा काही मी कसलाही विचार केला नाही. जस्ट इथे पाय ठेवता मला असं वाटलं की दिस इज माय हाऊस. हे माझं घर आहे. आय कॅनॉट पुट इट इन वर्ड, बट बस माझं इथे मी आले आणि बघितलं, एंटर केला आणि बस आय सिलेक्टेड दिस प्लेस ॲज माय हाऊस. फेवरेट पार्ट म्हटलं तर एका स्त्रीसाठी तिचं किचन असतं अँड सेकंड इज माय मंदिर. कारण माझं जे काही बोलणं झालेलं आहे ते व्हायब्रंट ग्रुपमध्ये अमित सरांशी झालेलं आहे. खरं सांगायला गेलं तर इट्स व्हेरी ही इज अ व्हेरी इझी पर्सन टू अंडरस्टँड. सो येस, इट्स अ राईट चॉईस. इट वॉज व्हेरी इझी जर्नी. लाईक माझं फोकस फार क्लिअर होतं आणि जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी इथे या प्रोजेक्टमध्ये फक्त 4था मजला बघितला होता आणि हे घर बघितलं होतं. अँड दॅट्स इट. हे घर मी इथे एंटर केले, सगळं बघितलं. सी व्ह्यू इज ऑफकोर्स अ प्लस पॉईंट. आय फेल्ट लाईक माझी जागा आहे. असं म्हणतात ना, वास्तू तुम्हाला बोलवते, तुमची वास्तू तुम्हाला ओढून घेते. सो ही माझी अक्षरशः माझ्या अंगावर आता काटा पण आलाय, पण ही वास्तू माझी होती आणि या वास्तूने मला व्हेरी इझिली बोलवलं. आणि माझं ड्रीम होतं 2008 पासून की मला दादरमध्ये माझं स्वतःचं 2 BHKचं घर हवंय आणि ते व्हायब्रंट ग्रुप एकम पार्कने साकारलं. म्हणजे मला त्यांची मदत झाली कारण त्यांनी हा प्रोजेक्ट केला म्हणून मला इथे घर मिळालं.